हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? तर बघा, मी तुम्हाला काय दाखवते की मी आत्ताच ना डब्बा देऊन घरी चाललेली आहे. ज्यांचा डब्बा आहे ना ते माझ्यापासून थोडेसे लांब आहेत माझ्या घरापासून, आणि ते माझ्याकडे येऊ शकत नाही एवढ्यासाठीच कारण का त्यांचं एकदम घाई असते. ज्या ताई आहेत त्यांचं ऑफिस चालू असतं आणि जे दादा आहेत ना त्यांना ऑफिसला जायचं असतं, त्यामुळे ते माझ्याकडे घरी येऊ शकत नाहीत. त्यामुळे मला त्यांच्या घरापर्यंत जावं लागतं आहे 2 डबे घेऊन. त्यांना फक्त ना सकाळच्या टिफिनमध्ये भाजी आणि डाळ लागते आणि 4-5 अशा चपात्या लागतात. बाकी भात ते घरातच बनवतात. तर मस्तपैकी मी पहिला त्यांना टिफिन वगैरे देऊन आलेली आहे. आणि सकाळी उठल्यापासून ना अगदी म्हणजे आता मी जाऊन आले तरी पण मी चहा प्यायली नव्हती. तर मी पहिला आता इथे चहा गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यानंतर ना जे डबे रिकामी आणलेले ते मी डबे पिशवीतून काढून घासायला टाकलेले आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी इथे दाखवते की मी काय बनवलं होतं त्यांच्या टिफिनसाठी. टोमॅटोची कढी बनवलेली आणि चण्याची उसळ बनवलेली. तर आता ना एवढं पातेलीभर म्हणजे आमटी पण एवढीच, टोमॅटोची कढी पण एवढीच द्यावी लागते. ह्याच्यामध्ये 2 वाट्या काहीतरी जवळजवळ फक्त 2 ते 3 वाट्या अशा कढी उरलेली आहे आणि 2 वाट्या अशी भाजी उरलेली आहे. बाकी त्यांना सगळं म्हणजे हे जेवण द्यायचं असतं. तर इथे ना आता मी तुम्हाला दाखवलं की टोपामध्ये थोडंसंच उरलेलं आहे. ते सगळं क्लिनिंग वगैरे करायची आहे. सगळं दुसऱ्या भांड्यामध्ये वगैरे काढायचं आहे. पण ना खूप टाईम झाला होता. जवळजवळ 2 ते अडीच तास झाले होते. मी चहा प्यायली नव्हती सकाळपासून उठल्यापासून. तर पहिला आली ना तर मला असं वाटत होतं की मी चहा केव्हा पिते. सकाळचा चहा घेतला ना की एकदम मला खूप एनर्जी येते, तरतरीत वाटतं. पण मी चहाच घेतला नव्हता. म्हणजे रोज मी असं माझं केव्हा होत नाही. मी पहिला उठली की चहा वगैरे ठेवते, चहा पिते आणि मग मी पुढच्या जेवणाला वगैरे म्हणजे जे टिफिन वगैरे द्यायचं असेल ते बनवायला सुरुवात करते. तर इथे ना आता पहिला मी चहा घेतलेला आहे आणि चहा नुसताच पिऊ नये म्हणून थोडासा मी प्लेटमध्ये फरसाण घेतलेला आहे. चहा झाला वगैरे आणि आता मी इथे आले परत किचनमध्ये. अजून नाश्ता वगैरे बाकी आहे. त्याच्या आधी मी विचार केला की सगळं पहिलं ही टोपं वगैरे आहेत ना, एवढी मोठी किचनवरती टोपं आहेत ना, म्हणजे खूपच अडचण होते. आपली माहिती आहेत ना, एक तर किचन एक तर एवढे असतात. जरी समोरचं प्लॅटफॉर्म आहे ना, तरी माझ्या समोरच्या प्लॅटफॉर्मवरती पण बरंच म्हणजे असं सामान वगैरे ठेवलेलं असतं किंवा डब्बे वगैरे ठेवलेले असतात. ज्यांचे डबे परत आलेले असतात ना, ते डबे मी अशी समोरच ठेवते केव्हा किंवा आयुष मी तुझा टिफिन जरी असेल ना, तो समोरच ठेवते. त्या साईडला माझा परत पाण्याचा हंडा आहे, मिक्सर आहे. त्याच्यामुळे ना जागा किती पण मुंबईच्या ठिकाणी जागा किती पण अगदी असं वाटतं ना की हां मोठा किचन वगैरे आहे, पण नाही. जेव्हा आपण काम करायला उभं राहतो ना तेव्हा तो किचन लहानच पडतो. त्याच्यासाठी ना पहिलं आता ही टोपं वगैरे आहेत ना ती सगळी मी रिकामी करून घेतलेली आहेत. आणि तुम्हाला माहिती असेल ना टोपं जेव्हा आपण भाजी बनवतो किंवा आपण आमटी बनवतो तर ना त्याच्याने एक थर साचलेला असतो साईडला. तो मस्त इतका टेस्टी लागतो ना, म्हणजे त्याच्यात तो सगळा ना मसाला वगैरे तिथे लागलेला असतो. त्याच्यासाठी ना मी पाणी टाकून ना कोणती पण भाजी आणि जेव्हा आमटी डाळ वगैरे मला दुसऱ्या टोपात शिफ्ट करायची असते ना, मी पहिला ते चांगले त्याचे कॉर्नरचं ना साईडला जी रिंग झालेली असते ना मसाल्याची, ती पाण्याने व्यवस्थित धुवून घेते आणि मग ते भाजीमध्ये किंवा डाळीमध्ये ते मसाला सगळा काढून घेते. तर इथे ना भाजी म्हणजे आता दुपारसाठी भाजी मी ठेवलेली, तर ती खराब होऊ नये कारण का आता मी शिफ्ट केली आहे दुसऱ्या टोपामध्ये. परत बरेच वेळा मी डब्यात भरताना पण ती खूप वेळा चमचा असा बुचकळलेला आहे ना त्याच्यामध्ये, तर ते खूप म्हणजे त्यासाठी मी हे केलेलं आहे, गरम करायला ठेवलेली आहे. भाजी गरम झाल्याची नंतर मी टोमॅटोची कढी पण गरम करून ठेवेल. त्याच्यानंतर ना आता आमच्या नाश्त्याची वगैरे तयारी म्हणजे आता भाजी तर आहेच आणि त्या चपात्या वगैरे बनवून घेते, म्हणजे आमचं चपाती भाजीचा पण नाश्ता होऊन जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी माझ्या सगळ्या नेहमीप्रमाणे चपात्या अशा टम्म फुगलेल्या आहेत. आणि मी ना अशा घडीच्या वगैरे पोळ्या करत नाही. मला पहिल्यापासून ना घडीच्या पोळ्यांची सवय नाही आहे. मी करते कोणाची ऑर्डर वगैरे असेल ना करते, पण खूप म्हणजे कमी अशा मी बनवलेल्या असतील की मी घडीच्या वगैरे. कारण का त्यांचं असं म्हणणं असतं, ज्यांच्या घडीच्या पोळ्या वगैरे असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं की घडीच्या पोळ्या केल्या ना तरच चपात्या फुगतात. तर माझं असं नसतं. माझ्या घडीच्या वगैरे नाही किंवा मी मधी तेल वगैरे पण लावत नाही, तरी पण माझ्या चपात्या मस्तपैकी सगळ्या टम्म फुगतात. तर इथे माझ्या सगळ्या चपात्या झालेल्या आहेत. म्हणजे जेवढ्या नाश्त्याला वगैरे पाहिजेल आहेत ना तेवढ्या मी चपात्या इथे बनवून घेतलेल्या आहेत. आता हे सगळं झाल्याच्या नंतर माझा अजून बरंच कामं आहेत. आता पहिला सगळ्या चपात्या वगैरे बनवून घेते. त्याच्यानंतर माझं किचनचं प्लॅटफॉर्म वगैरे मला
क्लीन करावा लागेल, त्याच्याशिवाय मग नाश्ता करायला मजा येत नाही. आता मी इथे ना शेवटची चपाती घातलेली आहे आणि पोळीपाट वगैरे सगळं मी इथे आत्ताच हाताबरोबर धुवून वगैरे घेणार आहे. म्हणजे काय, तो तसाच ठेवणार नाही. संध्याकाळचं संध्याकाळी जेव्हा बनवता येईल चपात्या, तेव्हा परत मग मला तो क्लीन पोळीपाट चांगला व्यवस्थित मिळेल. नाहीतर असाच जर ठेवला ना, तर परत मग संध्याकाळची चपातीची वगैरे ऑर्डर समजा असेल, तर मला खूप घाई होते की पोळीपाट धुवा आणि मग परत तो पुसून घ्या. त्याच्यापेक्षा आताच जेव्हा पण म्हणजे चपात्या वगैरे माझ्या होतात ना, तेव्हा पोळीपाट वगैरे मी धुवून इथे गॅसच्या खाली माझं जी जागा आहे ना, तिथे ठेवून देते. आता ना माझ्याकडे चपात्या मी ठेवत होती ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं, मला सकाळपासून लक्षातच नव्हतं की माझ्याकडे भाकरी पण एक आदल्या दिवशीची भाकरी होती एक उरलेली, ती आता होऊन जाईल, नाश्त्याला वगैरे संपून जाईल ती. पण माझी लक्षातच नव्हती की तवा उतरल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की ती गरम करायला पाहिजे आहे. असा तवा गरमच होता. त्याच तव्यामध्ये मी माझं हे सगळं इथे तिथून सगळं सामान ठेवेपर्यंत छान असं मी त्या तव्यामध्ये भाकरी गरम करायला ठेवलेली आहे. ती गरम झाल्याच्या नंतर मी हे बघा तशी डब्यात ठेवलेली आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे चांगली व्यवस्थित ती गरम झालेली आहे. आता सगळं इथे पहिला ना मनोहरचं म्हणजे नाश्ता वगैरे देऊन घेते त्याला, कारण की हे सगळं केल्याच्यानंतर मग मी नाश्ता करायला बसेल. इथे बघा चवळीची भाजी, चवळी नाही, चण्याची भाजी बनवलेली ना, ती चण्याची भाजी आणि त्याला चपाती दिलेली आहे. तो नाश्ता करून घेईपर्यंत इथे ना माझं प्लॅटफॉर्म वगैरे मी क्लीन करून घेईल. तर हे पाणी आता मी गरम करायला ठेवलं आहे. हे प्यायचं पाणी असतं, ते एक हांडा गरम करून ठेवलेलं आहे. पण आता गरमीमुळे ना पूर्ण रिकामा ना मडका आहे ना, तो रिकामा होऊन जातो. त्याच्यासाठी ना मी इथे एक टोप पण गरम करून ठेवते अजून एक्स्ट्रामध्ये, की जेणेकरून ना हांडा ओतल्याच्या नंतर ना परत मग एक टोप पण त्याच्यामध्ये मी ओतून घेते. तर आता इथे पाणीचा टोप पण गरम झालेला आहे. भाज्या वगैरे सगळं मी डाळ वगैरे जी टोमॅटोची कढी वगैरे केली ती सगळी गरम करून घेतलेली आहे. आणि आता पुढची कामं म्हणजे सगळं ओटा वगैरे क्लीन करायचं काम चाललेलं आहे. ते इथे ना म्हणजे जेवण बनवताना आणि थोडंसं जास्त प्रमाणामध्ये जेवण वगैरे असेल तेव्हा फोडणीचं वगैरे ना बरंच उडतं. मोठं जेवण असेल तर काय गोष्ट वेगळीच आहे, पण आपल्या नेहमीप्रमाणे आता नेहमी आमच्या 4 माणसांचं जेवण असतं, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा जेवण द्यायला लागतं. आणि ज्यांना मी टिफिन देते ना, त्या लोकांचं 7 जणांचं जेवण द्यायचं असतं. त्याच्यासाठी ना मग ते मोठ्या टोपात तुम्ही बघितलं असेल ना, भाजी पण एवढी सगळी द्यावी लागते त्या टोपातली आणि आमटीसुद्धा. त्याच्यामुळे ना फोडणी वगैरे देताना किंवा ढवळताना वगैरे ना समोरच्या भिंतीवरती चांगलंच म्हणजे बऱ्यापैकी तेल वगैरे सगळं उडालेलं असतं, मसाले वगैरे उडालेले असतात. त्याच्यासाठी ना मला प्लॅटफॉर्म असं व्यवस्थित साबण वगैरे लावूनच क्लीन करावा लागतो. त्याच्यानंतर आता टर्न आलेला आहे म्हणजे भांड्यांचं. ते मला ना कधीच म्हणजे ना इतका कंटाळा येतो ना, इतकी मोठी मोठी घरातून ॲक्च्युली आपल्याला असं करायचं असतं ना, हे जेवणाची वगैरे कामं. एक हा मोठा टास्क असतो की जेवण आपण हवं तेवढं बनवू शकतो आणि स्पीड लावून चांगलं ते पण बनवू शकतो. पण ही जेव्हा भांडी घासायचा टर्न येतो ना, तेव्हा अक्षरशः इतका कंटाळा येतो. आणि त्या भांड्यांचं म्हणजे किचनच्या त्या बेसिनमध्ये बघूनच कंटाळा येतो. अरे बापरे, नको वाटतात ती भांडी. पण काय नाईलाज आहे ना, कोण करणार. अजून तेवढं आपल्याला जम बसलेलं नाही की बाबा आपण भांडी किंवा ह्याच्यासाठी वगैरे कोणतरी ठेवू शकतो. जेवढं शक्य आहे ना आपल्याला, जेवढं होईल ना स्वतः, तेवढं मग मी करायला बघते. तर चला, आता माझी मस्तपैकी किचन प्लॅटफॉर्म वगैरे छान क्लीन झालेला आहे, भांडी वगैरे झालेली आहेत. आणि आता एक मोठं काम आहे ते लादी पुसण्याचं. लादी पुसायचं देव करो की माझ्या घरामध्ये कधीच म्हणजे कामासाठी मी लादी पुसण्यासाठी तर ठेवू नये कोणाला. कारण का माझी इतकी सवय घाणेरडी आहे ना, की मितालीने जरी लादी पुसली तरी पण मला लादी पुसलेली तिची आवडत नाही. कारण की ती काय करते, फक्त एकाच कटक्यामध्ये लादी पुसून घेते. पण माझी तशी सवय नाही आहे. मी पहिला चपचपूत चांगलं असं पाणी घेते आणि पहिला सगळीकडे असं फिरवून घेते, की जेणेकरून ना लादीवरती काही चिकटलेलं वगैरे अन्न असेल किंवा काही एक चिकटलेलं कुठल्या वस्तू घाण वगैरे असेल ना, तर ती ही ओलसर कपडा घेतला ना की ते उमळून ना त्याच्यावरचं ते डाग वगैरे चहाचा किंवा काय असेल चिकटलेलं अन्न वगैरे ते निघून जातं. त्याच्यासाठी माझी अशी सवय आहे की एक कपडा चांगला चपचपीत ओला पाण्याने भिजवून घेते, त्याने लादी पुसते आणि दुसरा कपडा टाईट पिळून घेते आणि नंतर तो फिरवते. तर इथं तुम्ही बघितलं असेल की पहिला मी ओल्या कपड्याने लादी पुसलेली आहे आणि नंतर मग थोडंसं पिळून मग स्वच्छ त्याने लादी पुसलेली आहे. तर त्याने मस्तपैकी एक्सरसाइज पण होते आणि घर पण छान एकदम कानाकोपरा क्लीन होऊन जातो. खूप समाधान वाटतं जेव्हा मी अशी लादी पुसते तेव्हा. तर इथे मस्तपैकी बघा माझी सगळं कामं वगैरे झालेली आहेत आणि छान आज गुरुवार असल्यामुळे मी इथे मस्त स्वामींची गाणी वगैरे लावलेली आहेत टी व्हीवरती. तर इथे माझी सगळी कामं म्हणजे झाडू, कटका, किचन वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे. छान पण मस्तपैकी अशी फ्रेश वगैरे झालेली आहे. त्याच्यानंतर ना
इथे मी दूध गरम करायला ठेवलेलं आणि आयुष उठल्याच्यानंतर ना त्याला चपाती नको पाहिजे होती, म्हणजे चपाती भाजी त्याला खायची नव्हती. तर मी अनायसे काल ना कॅलॉग्स घेऊन आलेली, कॅलॉग्स नाही बोलत ह्याला, मूसली असते ना ते घेऊन आलेली. तर तो मला त्यांनी स्वतःच आठवण करून दिली की मम्मी काल तू मूसली आणलेलीस ना ते दे म्हणून. तर मला काय, मी ह्याच्या आधी पण आणलेली पण केव्हा टेस्ट वगैरे केली नव्हती. तर आता ना हे जे जुनं दूध वगैरे होतं ना त्याच्यापुरतीच त्याला मी कॅलॉग्स बनवून दिलेले आहेत. आणि आता मी ह्याच टोपामध्ये ना, कारण का एकच टाईम, माझी अशी खूप सवय आहे, कोणाकोणाला अगदी फ्रेश टोपं लागतात, पण मला खूप घाणेरडी सवय आहे की एकदा दूध गरम केलं ना त्या टोपामध्ये परत सेकंड टाईम दूध गरम करते, त्याच्यानंतर मी टोप घासायला टाकते. तर इथे बघा त्याच टोपामध्ये मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे कॅलॉग्स तुम्हाला दाखवलेत ना, कॅलॉग्स नाही सॉरी मूसली, तर ते मी तुम्हाला दाखवलं ना. छान याच्यामध्ये सगळे ना ड्रायफ्रूट्स वगैरे पण असतात आणि चेरी वगैरे असते. तर मी टेस्ट करून बघितलं, खूप छान लागलेली. ते देऊन आल्याच्यानंतर ना मी इथे आता भाजीची तयारी करते. ॲक्च्युली ना माझ्याकडे कोणतरी येणार आहे मला भेटण्यासाठी. तर ठीक आहे, मी बोलली की सकाळची भाजी आणि कढी वगैरे तर आहेच, पण मी बोलले की अगदी भाजी कमी पडू नये ना, म्हणून माझ्याकडे ना आदल्या दिवशीची ना मी त्या ताईंना सांबार दिलं होतं ना, त्यातल्या थोडीशी भाजी टोपात उरलेली होती, मी कट करून ठेवलेली ती. आणि कारण का त्यांनी मला सांगितलं होतं सांबार बनवाल ना ताई तेव्हा त्याच्यामध्ये भाज्या थोड्याशा ना कमी टाका, खूप टाकू नका. तर मी कट केलेल्या भाज्या थोड्याशा मी काढून ठेवल्या होत्या. परत त्याच्यामध्ये थोडीशी गवार, भोपळा आणि सुरण टाकलेलं आहे आणि त्याची आता मी भाजी बनवते. तर इथे फक्त मी साऊथ इंडियन टाईप ही भाजी बनवणार आहे. ह्याच्यामध्ये फक्त राई, जिरा, थोडेसे मेथीचे दाणे, धणे आणि ह्याच्यामध्ये बडीशेप पण घालतात. मस्त भाजी, खूप छान त्याचा खमंग फोडणीचा वास येतो. पण माझ्याकडे ना बडीशेप नव्हती, त्याच्यामुळे मी फक्त ना राई, जिरा, धणे आणि मेथी टाकली होती थोडीशी. त्याच्यानंतर कढीपत्ता आणि सुक्या मिरच्या घातल्या होत्या, कांदा घातला, ते तेलात छान असं परतून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे मी. त्यानंतर तेलात चांगलं ते हळद वगैरे कांदा सगळं परतून घेतलेलं आहे आणि ह्या सगळ्या मिक्स भाज्या आहेत ना त्या मी ह्याच्यामध्ये घातलेल्या आहे, फोडणीमध्ये घातलेल्या आहे. आता ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये घातल्याच्यानंतर भाज्या मी चांगलं ना 1 ते 2 मिनटं छान असं तेलात परतून घेतलं. याच्यामध्ये किंचितशी असं ना हिंग टाकलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. सगळ्या भाज्या एकदम 10 मिनटामध्ये माझ्या शिजून मस्तपैकी, मी तुम्हाला दाखवते पुढे पण, की मस्त एकदम 10 मिनटामध्ये ह्या सगळ्या सुरण, भोपळा, बटाटा सगळं एकदम 10 मिनटात माझं शिजून झालं होतं. हे बघा एकदम ते पण मस्त छान मऊसूत शिजून झालं होतं. गवारसुद्धा ह्याच्याबरोबर छान शिजली होती. असं मी झाकण मारून मारून छान अशी वाफ देऊन घेतली होती. छान अशी भाजी मस्त शिजल्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि खोबरं घातलं आणि मस्त माझी भाजी तयार झालेली आहे. ह्याच्या पुढचा मी आता व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करू शकत नाही, कारण का माझ्याकडे जी व्यक्ती भेटायला येणार होती ना ती आलेली आहे. आणि आता मी एवढीच रेसिपी दाखवून ब्लॉग इथेच थांबवते. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.